नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या चालू घडामोडीच्या सिरीज मधला आपला पहिला प्रश्न बघा, कोणत्या राज्याने कुशावती नावाच्या नवीन जिल्ह्याची घोषणा केली आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा की उत्तराखंड? तर बघा, नवीन जो काही आपला कुशावती नावाचा नवीन जिल्ह्याची घोषणा केलेली आहे, ती घोषणा केली आहे गोवा या राज्याने। कोणत्या? गोवा या राज्याने कुशावती नावाचा नवीन जिल्ह्याची घोषणा केली आहे। नेक्स्ट, NIAच्या प्रमुख पदाचा कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? प्रवीर रंजन, राकेश अग्रवाल, पराग जैन, ज्ञानेंद्र प्रताप सिंह? तर याचं उत्तर आहे राकेश अग्रवाल यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि म्हणजेच ते कोण झाले? प्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला, राकेश अग्रवाल। महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनली? हा प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जाणार आपल्याला। जी काही महिला T20 सामना झाला आंतरराष्ट्रीय, त्याच्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज मेगन शूट, निदा दार, एलिस पेरी की दीप्ती शर्मा? तर त्याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दीप्ती शर्मा। DRDO ने नुकतेच कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशा येथे केली आहे? प्रलय, नाग, आकाश की अग्नि 6? तर याचं उत्तर आहे प्रलय। DRDO ने ओडिशा येथे घेतलेली चाचणी आहे कोणत्या क्षेपणास्त्राची? प्रलय। भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नर्मदेश्वर तिवारी, सुजित धारकर, नागेश कपूर की संजय कपूर? तर याचंही उत्तर आहे नागेश कपूर यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण, बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण, भारतातली काय दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी भारतीय पहिली आहे, पण जगातली कोण आहे ती? दुसरी महिला कोण बनली? प्रेमलता अग्रवाल, अरुणिमा सिन्हा, प्रियंका मोहिते की फाम्या कार्तिकेयन? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फाम्या कार्तिकेयन। बालिका दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? बघा, बालिका दिवस हा कधी साजरा करण्यात आला? हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो। बघा, इथे जानेवारी महिन्याचेच आपल्याला तारीख दिलेली आहे, पण कोणत्या तारखेला? तर 3 जानेवारीला बालिका दिन साजरा केला जातो। मग या दिवशी कोणाची जयंती असते? तर सावित्रीबाई फुले यांची जयंती असते। सावित्रीबाई फुले जयंती, सावित्रीबाई फुले यांची जयंती असते 3 जानेवारीला। आणि त्याच दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो? बालिका दिवस। पण प्रश्न विचारताना फक्त फिरवून विचारलाय की 2025 चा विचारलाय। बघा, बालिका दिवस तारीख चेंज होणार आहे का? नाही, तर दरवर्षी 3 जानेवारीलाच बालिका दिवस साजरा करण्यात येतो। 1 जानेवारीला काय असतो? तर वर्षाचा पहिला दिवस असतो, तसेच जागतिक कुटुंब दिवस असतो। त्यानंतर 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन असतो आणि 2 जानेवारीला असतो रेझिंग डे, पोलीस स्थापना दिवस। नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे आपला, 2025 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक अवयव दान केले आहेत? तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक की महाराष्ट्र? तर सर्वात जास्त अवयव दान केलं आहे कर्नाटक या राज्याने 2025 मध्ये। जागतिक स्तरावर तांदूळ उत्पादनात भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तांदूळ उत्पादनामध्ये भारताचं स्थान आलंय पहिल्या स्थानावर आहे। अगोदर कितव्या स्थानावर होता? दुसऱ्या। तर आता सध्या कितव्या स्थानावर आला आहे भारत? तर जागतिक स्तरावर तांदूळ उत्पादनात भारताला पहिलं स्थान मिळालंय। भारतीय सेनेने कोणत्या देशासोबत लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर, पण कोणतं आहे? सूर्यास्त्र, यासाठी करार केला आहे? रशिया, इस्रायल, फ्रान्स आणि अमेरिका? तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इस्रायल। भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? इस्रायल देशासोबत। कोणतं रॉकेट लॉन्च करायचं? सूर्यास्त्र, यासाठी करार केला आहे। आणि ते कोणतं आहे? मेन म्हणजे लांब पल्ल्याचं। राज्य पत्रकारिता दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? बघा, दिनविशेषवर आहे ना आपल्याला परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो।
जसं आपल्याला अगोदरचा एक प्रश्न होता की बालिका दिवस 2025चा कधी साजरा झाला, 3 जानेवारीला. आता बघा काय विचारलंय, राज्य पत्रकारिता दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला. दिनविशेष ठरलेले, फक्त प्रश्न विचारताना प्रश्न फिरवला जातो, तारीख काही चेंज होणार नाहीये. आता इथे पुन्हा आपल्याला जानेवारी महिन्यातल्याच 3 तारीख दिलेल्या आहे. आता पहिली तारीख तर आपल्याला माहिती होती, 3 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो, बालिका दिवस. पण हे पत्रकारिता दिन कधी असतो बघा, हा जो दुसरा ऑप्शन आहे 6 जानेवारी, हा काय असतो, राज्य पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मग 2026 कधी केला असेल, 6 जानेवारीलाच. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. पुन्हा बघा 2 तारीख आलेली इथे, 2 जानेवारी. 2 जानेवारीला असतो पोलीस रेझिंग डे. जानेवारी 2026 मध्ये आयोजित ह्याही प्रश्नावर आपल्याला कोणती परीक्षा असो आपली सरळ सेवेची हमखास प्रश्न येणार बघा. पहिल्या पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा विजेता विचारलंय आपल्याला. जानेवारी मध्ये जे पुण्याला स्पर्धा झाल्या पुणे ग्रँड टूर, तर या स्पर्धेचा विजेता कोण, ॲलन कार्टर बेटल्स, ल्यूक मडगवे, यार्बेन लॉरिसेन, हर्षवीर सिंह सेकॉन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ल्यूक मडगवे हे या स्पर्धेचे विजेते आहे. कोणती, जी जानेवारी 2026 मध्ये पुणे ग्रँड टूर आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ही कोणत्या याच्याशी रिलेटेड आहे, सायकलिंगशी रिलेटेड आहे, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट, 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली. बघा, भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे, पण त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर ती व्यक्ती कोण, हरेंद्र सिंग, ग्रॅहमे रीड, सजोड मारिजने आणि मथियास विला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून. कर्णधार आपल्याला बरेचदा प्रश्न विचारले जातात, ह्या संघाचा कर्णधार कोणत्या संघाचा, पण इथे काय विचारलंय, प्रशिक्षक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले. आता हे 99व पार पडलंय, 100व पुन्हा होणार आहे, आयोजित कोणत्या ठिकाणी करायचं हे पण ठरलंय. पण 99 पार झालंय, मग ते कुठे, पुणे, जळगाव, सातारा की कोल्हापूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातारा या ठिकाणी 99व अखिल भारतीय मराठी संमेलन पार पडले. मग 100व कुठे होणार आहे, तर 100व होणार आहे पुणे या ठिकाणी. 100वे कुठे होणार आहे, पुणे या ठिकाणी. मग पहिले कुठे भरलं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिले 1978 ला भरलं होतं, बरोबर. आणि ते कुठे भरलं होतं, तर तेही पुणेलाच भरलं होतं. आणि 100व पण कुठे आहे, पुणेलाच आहे. आणि आपल्याला इथे कोणतं सांगितलंय, 99 कुठं होतं, सातारा या ठिकाणी होतं. मग 98 कुठं होतं, तर 98 दिल्ली या ठिकाणी भरलं होतं. 98 दिल्लीला भरले होते. चलो नेक्स्ट, 13 वर्षापासून 100% येणार प्रश्न हा ही प्रश्न आपल्याला हमखास येणार आहे. 13 वर्षापासून कोमात असलेल्या हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला आहे. बघा, म्हणजे त्यांना जो मरणाचा आहे तो कोणतं मरण दिलंय बघा, सक्रिय इच्छा मरण, निष्क्रिय इच्छा मरण, उपचारांसाठी सरकारी मदत दिली आहे की शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलंच नाही पाहिजे. याचं उत्तर आहे त्यांना निष्क्रिय इच्छा मरण निर्णय दिलेला आहे. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण बनल्या. आता अणुऊर्जा आहे तर हा महत्वाचा प्रश्न येणार आहे पुन्हा. पहिल्या महिला मुख्य अधीक्षक विचारले, किरण मुजुमदार, टेसी थॉमस, RM नाचमयी आणि चौथा पर्याय कल्पना चावला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, RM नाचमयी यांची भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक बनल्या आहेत. नेक्स्ट, जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक. आता व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघ आहे पण पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक म्हटलंय आपल्याला. अगोदरचा एक प्रश्न होता की पुनर्नियुक्ती प्रशिक्षकावरच आलेला होता की कोणाची पुनर्नियुक्ती पुन्हा करण्यात आली आहे.
आणि इथे विचारलंय की जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक, पहिल्या आहे म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. मार्टिना वॉस, सबरीना विटमन, सिल्विया नीड आणि स्टेफी जोन्स. तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सबरीना विटमन या प्रशिक्षक बनल्या आहेत पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक, जो जर्मनीचा व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघ आहे. 1 एप्रिल 2026 पासून बघा अजून येणार 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, म्हणजे ते पदभार घेणार आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, लेफ्टनंट जनरल पीपीसी सिंग की लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते कधीपासून घेणार आहे तर 1 एप्रिल 2026. राष्ट्रीय राजधानी अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले आहे? बघा अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी कोणाला? दिल्लीला. राष्ट्रीय राजधानी कोणती आपली? दिल्ली. तर त्याला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी तिथल्याच पोलिसांनी म्हणजे नाव दिलेले आपल्याला दिल्ली पोलिसांनी कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन शक्ती, ऑपरेशन कवच, ऑपरेशन सुरक्षा की ऑपरेशन स्वच्छ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन कवच राबवले आहे. आपल्याला परीक्षेला बघा आत्ताच ज्याही परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये ऑपरेशन मुस्कान असेल, ऑपरेशन वज्र किंवा ऑपरेशन स्वदेश असेल, हे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले. नेक्स्ट, नुकतेच कुनो राष्ट्रीय उद्यानात, हाही प्रश्न महत्वाचा आहे बघा. राष्ट्रीय उद्यानात 5 पिलांना जन्म देणाऱ्या चित्त्याचे नाव काय आहे? आपल्याला आताही प्रश्न आलेला होता परीक्षेमध्ये की नामिबियातून 2022 साली किती चित्ते आणण्यात आले, किंवा मग आता 2026 मध्ये बघा बोत्सवाना इथून किती चित्ते आणण्यात आले. आता विचारलंय की जे कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिलांना जन्म देणाऱ्या चित्त्याचे नाव काय? आशा, ज्वाला, सवाना की तारा. तर याचं उत्तर आहे ज्वाला. 5 पिलांना जन्म देणाऱ्या चित्त्याचं नाव आहे ज्वाला. प्रश्न असाही विचारला जाऊ शकेल की ज्वाला या चित्त्याने किती पिलांना जन्म दिला, तर त्याचं उत्तर काय असणार आहे? 5. 7 ते 9 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद. तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. 7 ते 9 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरणार आहे? आपण बघितलं होतं हायड्रोजनवर ट्रेन कुठे चालवण्यात आली, कोणत्या राज्याने चालवली, कोणतं अंतर आहे, कोणत्या 2 ठिकाणांमध्ये. पण प्रश्न इथे त्याच्या पुढे ऍडव्हान्स जाऊन विचारला आहे की हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत, माहिती की भारतामध्ये चालू झाली आहे, पण हा जगातला कितवा देश ठरलाय असा प्रश्न विचारलाय. पहिला, तिसरा, 5वा की 7वा? तर याचं उत्तर आहे भारत हा कितवा ठरला आहे? 5वा देश ठरला आहे हायड्रोजन वर ट्रेन चालवणारा. नेक्स्ट, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन कधी झाले? हाही परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न. 28 जानेवारी 2026. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा, महाराष्ट्राचा इतिहास आहे की सर्वाधिक वेळा, पण किती वेळा बघा इथे दिलंय आपल्याला, 6 वेळा उपमुख्यमंत्री पद कोणी भूषवले आहे? जे अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर तेच या प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचं उत्तर स्वर्गीय अजितदादा पवार. आणि सध्याचे विचारलं तर कोण आहे? देवेंद्र फडणवीस. पुन्हा अजित पवारांवर प्रश्न आलेला आहे. अजित पवार यांचा विमान अपघात कोणत्या मॉडेलच्या विमानात झाला? आपल्याला एवढं माहिती की 28 जानेवारी 2026 ला अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, बरोबर. ते 6 वेळा मुख्यमंत्री होते, विमान अपघात झाला. पण त्या विमान अपघात काय विचारलंय आपल्याला? कोणत्या मॉडेलच्या विमानात झाला, मॉडेल विचारलंय बघा. तर याचं उत्तर आहे लिअरजेट 45 XR या मॉडेलच्या विमानात त्यांचा अपघात झाला. पर्याय क्रमांक 3. पुन्हा आता त्यावरच प्रश्न आहे आणि हाही महत्वाचा आहे. आपण विचारच करत नाही या प्रश्नांचा, आपल्या फक्त लक्षात असतं आत्ताच सांगितलं त्यांचा मृत्यू दिनांक
ते किती वेळा उपमुख्यमंत्री होते, कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद होतं त्यांच्याकडे. पण आता इथेही प्रश्न विचारला बघा, अजित पवार यांचा विमान अपघात झालेलं विमान कोणत्या कंपनीद्वारे चालवले जात होते. आता इथे कंपनीचं नाव विचारलंय, जसं अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या मॉडेलचं नाव विचारलं होतं, लिअरजेट 45 XR होतं. तर आता कंपनीचं नाव विचारलंय, एअर इंडिया, VSR व्हेंचर्स, इंडिगो की स्पाइस जेट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, VSR व्हेंचर ह्या कंपनीकडून चालवलं जात होतं. मग कोणतं चालवलं जात होतं मॉडेल बघा, लिअरजेट 45 XR, कंपनीचं नाव VSR व्हेंचर. म्युझिकल रोडवर गाणे स्पष्ट ऐकू येण्यासाठी गाडीचा वेग किती असावा. हाही प्रश्न आहे ना, हमखास विचारला जाणार व याच्यावर वेगवेगळे प्रश्न तयार होतात. आता म्युझिकल रोडवर गाणे स्पष्ट ऐकू येण्यासाठी म्हटलंय, पहिलं हे सांगा की म्युझिकल रोड हे कोणत्या रोडला म्हटलं जाणार आहे. आता तिथे की त्या रोडवर आपलं काय गाडी कोणत्या तरी वेगाने गेली की मगच तिथं आपल्याला एक गाणं ऐकायला येणार आहे. ते दिले जो कोस्टल रोड आहे मुंबईला, त्या कोस्टल रोडवर गाणं स्पष्टपणे ऐकू येणार आहे आपल्याला. पण हा कोस्टल रोड कोणत्या ठिकाणी, हा एक प्रश्न विचारला जातो, जे आपण आपल्या अगोदरच्या लेक्चर मध्ये झालंय. कोस्टल रोड कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, किती किलोमीटरचा आहे. ह्या कोस्टल रोडवर म्हणजेच म्युझिकल रोडवर कोणतं गाणं ऐकायला येतं, तर त्याच्यावर गाणं कोणतं ऐकायला येतं, जय हो हे गाणं ऐकायला येईल. पण बघा इथे प्रश्न पुन्हा विचारलाय स्पष्ट ऐकू येण्यासाठी. जेव्हा गाडी तिथून पास होणार आहे वेगाने, पण ते गाणं स्पष्ट ऐकू येण्यासाठी गाडीचा वेग किती असावा हा प्रश्न विचारलाय आपल्याला. 30 ते 40 किलोमीटर पर आर, 50 ते 60 किलोमीटर पर आर, 70 ते 80 किलोमीटर पर आर की 100+ किलोमीटर पर आर पाहिजे की जेव्हा आपल्याला हे म्युझिक ऐकायला येणार आहे कोणती, जय हो. तर त्याचा आन्सर आहे गाडी किती किलोमीटर वेगाने पाहिजे, 70 ते 80 किलोमीटर वेगाने जेव्हा गाडी तिथून पास होणार तेव्हाच आपल्याला हा जय होचा नारा ऐकायला येणार. कोणत्या रोडवर, म्युझिकल रोड. पण हा कोणता, कोस्टल रोडला देण्यात आलाय बरोबर. अजून एक प्रश्न आहे, जो कोस्टल रोड आहे या कोस्टल रोडला कोणाचं नाव देण्यात आलं. जसं मुंबई ते नागपूर हा जो महामार्ग आहे 701 किलोमीटरचा बरोबर, त्याला नाव कोणाचं देण्यात आलं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. तसं जो म्युझिकल रोड म्हणजेच कोणता, कोस्टल रोड, याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, तर ते नाव देण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज. आणि हा वेग लक्षात ठेवायचा आहे की हा जय हो म्युझिक ऐकायला येण्यासाठी स्पष्टपणे बघा इथे गाणे स्पष्ट म्हटलंय, तर त्याचा वेग किती पाहिजे, 70 ते 80 किलोमीटर पर आर. तालचक्र ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा 2025चा उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स पुरस्कार. बघा पुरस्काराचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, 2025चा आहे. उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, उस्ताद झाकीर हुसेन, झाकीर खान, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान. तर याचं उत्तर आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना 2025चा उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा प्रश्न आहे पुढचा बघा. आता 2026चा विचारलंय. 2026चा उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला. आता चौरसिया कोणत्या सालातले होते, 2025चे. आपल्याला काय विचारले आता 2026. पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खान की उस्ताद रशीद खान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2026चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला, उस्ताद अमजद अली खान यांना जाहीर झालाय. नेक्स्ट पुढचा महत्वाचा प्रश्न पुन्हा, नुकतेच रॉब जेटन कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान बनले. जसं आपण साने ताकाईच्या बघितलं किंवा मग बांगलादेशचे पंतप्रधान बघितलं, तसं आता हा का महत्वाचं आहे बघा. पण इथे महत्वाचं काय आहे, पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. बेल्जियम, नेदरलँड्स, डेन्मार्क की स्वित्झर्लंड. तर याचं उत्तर आहे नेदरलँड्स. रॉब जेटन नाव काय आहे, रॉब जेटन कोणत्या देशाचे, नेदरलँड देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान बनलेले आहेत. मदर मेरी कम्स टू मी. जसं आत्ताच एक प्रश्न, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे गाजलेलं पुस्तक कोणाचं आहे,
हा प्रश्न आपल्याला परीक्षेला महत्वाचा फिरतोय, आता जो परीक्षेला येतोय तो म्हणजे सदानंद दाते यांचं पुस्तक येते, जे सध्या महाराष्ट्र पोलीसचे महासंचालक आहे, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक. पण आता इथे आपल्याला विचारलंय की मदर मेरी कम्स टू मी हे गाजलेलं पुस्तक, ह्या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? किरण देसाई, अरुंधती रॉय, अनिता देसाई की झुंपा लाहिरी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरुंधती रॉय. आता याच्याच बरोबर ह्या पुस्तकाबरोबर मी अजून एक पुस्तकाचं नाव सांगितलं की वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. हे पुस्तक कोणाचं आहे? सदानंद दाते. आणि हे कोणाचं आहे? मदर मेरी कॉम्स, अरुंधती रॉय. बांगलादेशचे 11वे पंतप्रधान म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शेख हसीना, मोहम्मद युनिस, तारिक रहमान आणि जियाउर रहमान? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तारिक रहमान यांची नियुक्ती बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून करण्यात आली आहे. आणि ते कितवे आहेत बघा, हेही महत्वाचं आहे, 11वे. बीबीसी इंडियन स्टार परफॉर्मन्स ऑफ द इयर जो महिला टीम पुरस्कार कोणाला मिळाला? महिला टीम मधल्या कोणाला मिळाला असं उत्तर प्रश्न विचारलेला आहे बघा. तर महिला टीम आहे, तर मग ती टीम कोणती येणार? पहिले टीम सांगणार आपण. बीबीसी इंडियन स्टार परफॉर्मन्स ऑफ द इयर महिला टीम कोणती? भारतीय महिला हॉकी संघ आहे, भारतीय महिला क्रिकेट संघ, भारतीय महिला कबड्डी संघ की यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे भारतीय महिला क्रिकेट संघ. या टीमला मिळालाय महिला टीम म्हटलंय. तर कोणती टीम आहे ही? महिला क्रिकेट संघाची टीम आहे. पण मग याच्यामधल्या कोणाच्या कार्याच्यासाठी, कारकिर्दी म्हणजे योगदानासाठी, कामगिरीसाठी? तर स्मृती मंदाना यांच्या कामगिरीसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मग टीमचं नाव विचारलं होतं आपल्याला. स्मृती मंदाना कोणत्या टीम मध्ये? भारतीय महिला क्रिकेट संघ. मग आपण इथे टीमचं नाव सांगितलं आणि व्यक्ती म्हटलं तर कोण नाव येणार आहे आपल्याला? स्मृती मंदाना. 2026च्या SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? नेपाळ, बांगलादेश, भारत की भूतान? तर याचं उत्तर आहे भारताने विजेतेपद जिंकलंय 2026 अंडर-19. 2026चा पुन्हा अंडर-19 पण कोणता विचारलाय बघा. इथे कोणता होता? महिला फुटबॉल चॅम्पियनशिप. आता काय विचारले पुन्हा? महिला फुटबॉल चॅम्पियनशिप ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? भारत, नेपाळ, बांगलादेश की मालदीव? तर याचं उत्तर आहे नेपाळ. पण नेपाळमध्ये कुठे? तर पोखरा. नेपाळमध्ये कुठे? पोखरा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 2026च्या पुन्हा अंडर-19 महिला फुटबॉल आलंय. महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचे उपविजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? विजेतेपद भारताने पटकावलं होतं. मग उपविजेतेपद कोणी पटकावलं? तर बांगलादेश. आपण नेहमी काय करतो? विजेता लक्षात ठेवतो, पण परीक्षेला नेमकं काय विचारलं जातं? उपविजेता विचारला जातो. तर 2026चा महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचा उपविजेता आहे बांगलादेश आणि विजेता कोण आहे? भारत. भारताने कितव्यांदा अंडर-19 विश्वचषकाचे जेतेपद कधीपर्यंत? आता 2026 पर्यंत पटकावले. अंडर-19चं विश्वचषकचं विजेतेपद विचारले आपल्याला. किती वेळा जिंकला? चौथ्यांदा, पाचव्यांदा, चौथ्यांदा आणि सहाव्यांदा? तर याचं उत्तर आहे आतापर्यंत कितव्यांदा जिंकलाय? 6व्यांदा जिंकलाय भारत. कुठे? अंडर-19 विश्वचषक. पण अंडर-19 विश्वचषक हे 6व्यांदा आहे. मग ते साल कोणकोणते होते? तर बघा 2000, त्याच्यानंतर 2008, त्याच्यानंतर 2012, 2018, 2022 आणि त्याच्यानंतर आता 2026. 6 वेळा म्हणजे अंडर-19 विश्वचषकाचं विजेतेपद हे भारताने आतापर्यंत किती वेळा मिळवलं आहे? 6 वेळा. आणि 2026 ला कितव्यांदा म्हटलंय? तर बघा इथे लिहिलं आपण 6व्यांदा विजेतेपद. 2026च्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधार कोण होते? आता जो 2026चा अंडर-19 विश्वचषक जिंकला, माहिती भारताने विजेतेपद मिळवलं, 6व्यांदा मिळवलं, पण त्याचा कर्णधार विचारलाय आपल्याला. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, विहान मल्होत्रा की हरवंश सिंग? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आयुष म्हात्रे. 2026 अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाचे यजमान देश कोणते होते? भारत आणि श्रीलंका,
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि नामिबिया, हेच उत्तर आहे या प्रश्नाचं. यजमान देश कोण होते? झिम्बाब्वे आणि नामिबिया. जागतिक रामसर दिवस म्हणजे जागतिक पाणथळभूमी दिन कधी साजरा केला जातो? दिनविशेष. बघा ह्याच सिरीज मध्ये आपले 3 दिनविशेष झालेत. तर जागतिक रामसर दिवस कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 5 जून की 10 डिसेंबर? तर याचं उत्तर आहे 2 फेब्रुवारीला जागतिक रामसर दिवस म्हणजेच पाणथळ दिन साजरा केला जातो. जसं पुन्हा 25 जानेवारीला मतदार दिन असतो. नेक्स्ट, बीड व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच म्हणजे आत्ताच फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार की रुपाली चाकणकर? तर याचं उत्तर आहे आता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नंतर कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुनेत्राताई पवार यांची नियुक्ती बीड व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी करण्यात आली फेब्रुवारी 2026 मध्ये. दलाई लामा यांना कितवा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला? हाही आपल्याला महत्वाचा प्रश्न या वर्षीचा. त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी त्यांना पहिला, पण हा जो ग्रॅमी पुरस्कार आहे हा कितवा आहे? तर हा आहे 68वा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. बाफ्टा 2026 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या बुंग या मणिपुरी चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले? म्हणजे आज आपल्याला या प्रश्नात अजून एक प्रश्न मिळाला आहे की बाफ्टा 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर काय आहे? बुंग या चित्रपटाला. तो कोणत्या भाषेतील आहे? तर मणिपुरी भाषेतील आहे. बघा मणिपुरी चित्रपटाचे. कोणता चित्रपट? बुंग. कोणत्या भाषेतला आहे? मणिपुरी. पण आपल्याला विचारलंय त्याचं दिग्दर्शन कोणी केलं? पुन्हा आपल्याला बघा आता हा प्रश्न, आता उत्तर काय आलंय आपल्याला? पर्याय क्रमांक 3 लक्ष्मीप्रिया देवी यांनी बुंग या मणिपुरी भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शन केले. 79व्या बाफ्टा पुरस्कार 2026-16 कोठे पार पडला? जो आता बघितला पुरस्कार आपण बुंग या चित्रपटाला मिळाला, मणिपुरी भाषेतला आहे. लक्ष्मी देवी प्रिया जे बघितलं होतं नाव आपण, लक्ष्मी प्रिया देवी हे दिग्दर्शक आहेत. पण हा 16 कुठे पार पडला? पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन की मुंबई? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लंडन या ठिकाणी पार पडला. कोणता? 79वा बाफ्टा पुरस्कार 2026चा 16. कोणत्या चित्रपटाने 2026 बाफ्टा पुरस्कारांमध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकले? आता मणिपुरी भाषेतला बुंग हे बघितले, पण एक असा चित्रपट आहे की त्यांनी 6 पुरस्कार जिंकले. वन बॅटलर आफ्टर अनादर, हॅमनेट, सिनर्स की ड्यून 2? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वन बॅटल आफ्टर अनादर याने 6 पुरस्कार जिंकलेत. किती? 6 पुरस्कार. कोणत्या याच्यामध्ये? तर 2026च्या बाफ्टा पुरस्कारांमध्ये. 2026 पासून साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम किती करण्यात आली आहे? तर बघा 5 लाख, 7 लाख, 10 लाख की 15 लाख? तर याची जी पुरस्काराची रक्कम आहे ती 10 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे 2026 पासून. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार 2024-26 कोणाला मिळाला? विनोद नारायण कुलकर्णी, डॉक्टर दिलीप धोंडगे, भालचंद्र नेमाडे की श्रीनिवास कुलकर्णी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोद नारायण कुलकर्णी. बऱ्याच जणांना हे नाव दिसलं की लगेच लक्षात येतं की श्रीनिवास कुलकर्णी, पण नाही. ह्या श्रीनिवास कुलकर्णींना 2026 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालाय. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण मिळालाय. तसेच ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. खालीलपैकी कोणते स्थळ विश्व मराठी संमेलन 2026? 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे भरलं होतं? नाशिकला भरलं होतं, बरोबर. पण त्यांनी काय विचारलंय? विश्व मराठी संमेलन 2026 चे मुख्य ठिकाण कोणतं? तर बघा महाराष्ट्र ललिता केंद्र, कुसुमाग्रज स्मारक व कालिदास नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर की यशवंतराव चव्हाण केंद्र? तर याचं उत्तर आहे बघा विश्व मराठी संमेलन 2026 चं मुख्य ठिकाण कुसुमाग्रज स्मारक व कालिदास नाट्यगृह, नाशिक. पुन्हा तोच प्रश्नावर पुढचं विचारलंय, ते नाशिकला भरलं होतं इथे, बरोबर. आपण बघितलं का हे कुसुमाग्रज स्मारक, कालिदास कला मंदिर, नाशिक हे कितवं होतं? 4थं. पण आता इथे विचारलंय आपल्याला 5वे विश्व मराठी
साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्याचं नियोजन झालंय? ऑलरेडी 4थं पार पडलंय, लगेच 5व्याचं पण नियोजन झालंय. पुणे, नाशिक, नागपूर की छत्रपती संभाजीनगर? तर याचं उत्तर आहे नागपूर या ठिकाणी 5वे विश्व मराठी संमेलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. वज्रप्रहार 2026 ची कोणती आवृत्ती हिमाचल प्रदेशात पार पडत आहे? वज्रप्रहार 2026 ची आवृत्ती कितवी? 14वी, 16वी, 15वी की 17वी? तर याचं उत्तर आहे वज्रप्रहारची आवृत्ती कितवी आहे? 16वी. बघा, आज आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.